सकाळी शोध मी पण चालली होती. शेतातील कामे लवकर आटपायची ठरले होते. काम करत असताना अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. अंगाला उन्हाचे चटके बसत होते. भूक आणि तहान वाढत चालली होती. आई म्हणाली, बाळा झोपला असशील, थोडा आराम कर, विश्रांती घे. मी पण खूप दमली होती. आजूबाजूला कडक ऊन पडलं होतं. मी इकडे तिकडे पाहिले तर शेताच्या बांधावर एक मोठे झाड दिसले. मी त्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेली. झाड पण जणू काही मला बोलावत होते. माझ्या छायेत ये, मी तुला विसावा देईल, असं सांगताना वाटत होते. मी त्या झाडाखाली जाऊन बसली. अगदी थंडगार हवेत व छायेत बसल्यामुळे माझा थकवा क्षणात नाहीसा झाला. मला आराम वाटायला लागला. थंडगार हवेने मला झोप यायला लागली. तितक्यात झाड पण माझ्याशी बोलायला लागले. मित्रांनो, माझ्या भाषणाचा विषय तुम्हाला कळलाच असेल. मी झाड बोलतोय. होय मित्रांनो, आणि झाड माझ्याशी बोलायला लागले. बाळा, मी एक झाड आहे. मला वृक्ष किंवा वनस्पती म्हणतात. माझे जीवन सुंदर आहे. मी निसर्गातील एक महत्त्वाचा घटक आहे. मी हिरवीगार पाने, सुंदर फुले, गोड फळे आणि माझे इथे प्रत्येक भाग तुम्हाला देतो. मी कोणावर अन्याय करत नाही. लहान मोठा, गरीब श्रीमंत, जातपात करत नाही. मी सर्वांना समान मानतो. मी अनेक जीवांना आश्रय देतो, विसावा देतो. माझ्या फांद्यांवर पक्षी घरटी बांधतात. माझी ताजी फळे खाऊन आनंदाने गाणी गातात. माझी फळे, फुले, लाकूड आणि औषधी गुणधर्म माणसाला अत्यंत उपयोगी आहे. माझ्या लाकडापासून घरे व लाकडी वस्तू बनवतात. मुले माझ्या फांदीला झुला बांधून झोके घेतात. माझ्या अंगावर रंगीबेरंगी फुललेली फुले देवाच्या चरणाशी कोकिलांच्या केसात घालून शोभून दिसतात. पण मित्रांनो, आजकाल मानवाने माझ्याकडे दुर्लक्ष केले आहे. मानवाने माझ्यावर कुऱ्हाडीचा घाव घालायला सुरुवात केली आहे. मी सुद्धा एक सजीव आहे. मी तुमच्यासाठी उभा आहे. मला मारू नका, माझा घात घेऊ नका. मानव वृक्ष तोड मोठ्या प्रमाणावर करत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चाललाय. दुष्काळ, पावसाचा अनियमित पाणी आणि अनेक नैसर्गिक आपत्तींना त्यामुळे सामोरे जावे लागत आहे. जलचक्र बिघडत चालले आहे. आता अंदाज बघा, पुन्हा जन्माला कोरडात गेलाय. त्यामुळे माझे संवर्धन करणे ही तुमच्या सर्वांची ही काळाची गरज आहे. भरपूर झाडे लावा, त्यांची काळजी घ्या आणि पर्यावरणाचे रक्षण करा. कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या नावे झाड लावा. मी झाड बोलतोय. माझ्या अस्तित्वासाठी तसेच तुमच्या भविष्यासाठी माझे रक्षण करणे ही तुमच्या सर्वांची जबाबदारी आहे. म्हणूनच झाडे लावूया, फळे खाऊया.